या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. राज्यघटना ही भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ आहे, अशी भावना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाच्या वेळी ते बोलत होते. भारत देश 15 ऑगस्ट रोजी दीर्घकालीन संघर्षानंतर स्वतंत्र झाला, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एक सुसंघटित लोकशाहीवादी आणि न्याय व्यवस्था देणं ही मोठी जबाबदारी होती. यासाठी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणण्यात आली. ही राज्यघटना भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ आहे, असं प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं. पोलीस परेड ग्राउंड इथं आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. श्रीमान, परेड पर एक परेड कमांडर, एक सेकंड इन कमांडर, 18 प्लेटून कमांडर और 540 जवान हाजिर है. परेड निरीक्षण के लिए तैयार है श्रीमान. पहिलं पथक आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूरचं पथक. त्याच्या पाठीमागे होमगार्ड महिलांचं पथक आणि त्याच्या पाठीमागे जय जवान जय किसान बॉईज मिलिटरी स्कूलचं पथक. त्यानंतर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10चं पथक. त्याच्या पाठीमागे महाराष्ट्र सुरक्षा बल याचं पथक. त्याच्या पाठीमागे जय जवान जय किसान मिलिटरी स्कूलचं पथक. त्यानंतर परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला सुसंघटित लोकशाहीवादी आणि न्यायवादी व्यवस्था देणे ही मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर होती. यासाठी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. 26 जानेवारी हा दिवस निवडण्याचे ऐतिहासिक असे कारण होते. 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी झाली होती. त्या ऐतिहासिक घटनेला स्मरण करून संविधान अंमलात आणण्याचा दिवस ठरवण्यात आला. भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली ही राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित संविधान आहे. घटना समितीचा मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी संविधान निर्मितीमध्ये बहुमोल असे योगदान दिले. संविधानाने आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा वारसा दिला. प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, धर्म स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा हक्क दिला. त्यामुळे भारतातील लोकशाही जगातील सर्वात मोठी आणि सशक्त अशी लोकशाही म्हणून ओळखली जाते. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला. भारतीय संविधान अंमलात आले आणि नागरिकांना मूलभूत अधिकार प्राप्त झाले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाने स्वतःची दिशा ठरवली. विविधतेमध्ये एकता हा भारताचा आत्मा प्रजासत्ताक दिनाद्वारे अधोरेखित होतो. आज भारत विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, अंतराळ संशोधन, सांस्कृतिक वारसा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये जगभरामध्ये आपले स्थान निर्माण करत आहे. भारत जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक अर्थव्यवस्था आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण याचा प्रसार होत आहे. आयुष्यमान भारत योजनेद्वारे सर्वसामान्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. भारताच्या विविध व परंपरेचा जगभरात विविधता व परंपरेचा जगभरात गौरव केला जात आहे. आपला सोलापूर जिल्हा औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रामध्ये चौफेर अशी प्रगती करत आहे. वस्त्रोद्योग असेल, बिडी उद्योग असेल, नव्या औद्योगिक प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती होत आहे. खास करून सोलापूर शहरामध्ये चालू झालेली विमान सेवा आणि सोलापूर शहरामध्ये
प्रस्तावित असलेला IT पार्क हा या शहराचा आणि जिल्ह्याचा विकासामध्ये खूप मोठे योगदान देणारे ह्या घटना आपल्या या जिल्ह्यामध्ये होत आहेत. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि तांत्रिक शिक्षण संस्थांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार होत आहे. जिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्राद्वारे जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत. खास करून पंढरपूरची वारीमुळे जिल्ह्याला विशेष अशी ओळख मिळाली असून पंढरपूर, अक्कलकोट, सिद्धेश्वर मंदिर, ऐतिहासिक किल्ले आणि नैसर्गिक स्थळे जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर महत्वपूर्ण स्थान देतात. देशाची, राज्याची, आपल्या जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करताना कर्तव्याचे पालन, सामाजिकता, बंधुता, एकात्मता जपणे, पर्यावरण संरक्षण करणे, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेबाबतीत जागरूकता निर्माण करणे, लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेणे. भारताचा प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या लोकशाही मूल्यांच्या, संविधानाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सन्मान आहे. आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे. मी पुनश्च एकदा आपल्याला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त M राजकुमार, पोलीस अधीक्षक ग्रामीण अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक दीपाली काळे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे प्रमुख तसंच पदाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी, पत्रकार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर इथं उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ व मान्यवर नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि पत्रकार बांधवांची सदिच्छा भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचं वाचन केलं. त्यानंतर याप्रसंगी तंबाखू मुक्ती, कुष्ठरोग मुक्ती तसंच बालविवाह प्रतिबंधाबाबत सर्वांना शपथ देण्यात आली. त्यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प निर्धार करून आजच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहे. तत्पूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी परेड कमांडर, प्रशिक्षणार्थी, पोलीस अधीक्षक राहुल अत्राम यांच्या समवेत परेड निरीक्षण केलं. यानंतर परेडचं संचलन राहुल अत्राम यांच्या नियंत्रणाखाली पार पडलं. परेड पथसंचलनात पोलीस विभाग, शहर पोलीस विभाग, महिला व पुरुष पथक, राज्य राखीव पोलीस दल, महिला व पुरुष, शहर पोलीस दलाच्या शीघ्र प्रतिसाद दल, होमगार्ड पथक, NCC पथक, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन, बचाव दल पथक आदींचा समावेश होता. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद रोहिदास वाघमारे तसंच शहर वाहतूक शाखा दक्षिणचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार टोळनुरे यांना पोलीस दलात उत्कृष्ट कार्य आणि सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त झालं असून यांचा सत्कार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. तर पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण अंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांनी विविध क्रीडा प्रकार तसंच गुन्ह्यांचे तपास पूर्ण केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यामध्ये श्रीमती अश्विनी दिलीप गाजरे, प्रसाद छगन मांढरे, शिवानंद सौदागरे, दत्तात्रय शंकर बोरीगड्डे, नागेश राजाराम बनकर, नारायण विनायकराव पवार, नागनाथ जयराम खुणे आदींचा समावेश होता. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत
पोलीस उपनिरीक्षक विष्णू बसिने आणि सहाय्यक करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ जाधव. येणारं हे जय जवान जय किसान बॉयज मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचं पथक आहे. यानंतरचं पथक देखील आहे जय जब बनसोडे आणि सहाय्यक करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री प्रशांत क्षीरसागर. शहरात कोणताही यानंतर एनसीसी 38 बटालियन मुलांचे व मुलींचे पथक. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सिनियर अंडर ऑफिसर कुमार महेश. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्ये रुजावीत तशातील एक सरकारी सुरक्षा एजन्सी आहे. राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना अधिक